शिवांशची शुभ दुपार. आज पाऊस अजून आला नाही आहे, थोड्या वेळाने येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर म्हटलं थोडीशी तुम्हाला आपल्या एक दोन झाडांची ओळख करून देतो, कारण हळूहळू मला तुम्हाला सगळ्याच माझ्या फॅमिली मेंबर्सची ओळख करून द्यायची आहे. त्यातले हे माझे फॅमिली मेंबर्स. तर हे आहे एक पॉमोग्रेनेटचं झाड. जैसे कि आप जानते हैं कि ये अभी इसमें फल लगे हुए हैं. अभी कुछ ही दिनों में इसमें फल आ जाएंगे. रेनी सीज़न से लेके अक्टूबर नवंबर तक इसका फ्रूटिंग सीज़न होता है. लास्ट 4 साल से हम लोग इसको बड़ा कर रहे हैं. एंड नाउ इट हैज़ स्टार्टेड गिविंग फ्रूट्स. लाइकवाइज वी ऑल्सो हैव समथिंग विच विल इंटरेस्ट यू. तो ये फ्रूट का नाम क्या है ये आप कमेंट में मेरे को बताएंगे. आई विल शो यू मोर ऑफ दीज फ्रूट्स. आ जाओ इधर, ये देखिए. ठीक है, ये देखिए नीचे दिख रहे हैं आपको पूरा पेड़. क्योंकि इसको अभी 3 साल से 4 साल से रेगुलरली हम लोग पानी दे रहे हैं, खाना दे रहे हैं, ऑर्गेनिक इसके फर्टिलाइजर्स इसको दे रहे हैं. हम लोग नॉर्मली काउडंग यूज़ करते हैं अँड वी ट्राय नॉट टू यूज एनी अदर केमिकल्स. त्यामुळे काय झालेलं आहे की फळांची साईज थोडी लहान असते. तुमची मार्केटमध्ये मिळतात ती फळं मोठी असतात, कारण त्याला इंजेक्शन मारलेले असतात, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. आम्ही तसले काही प्रयोग न केल्यामुळे आमची फळं थोडीशी पेरू म्हणा, बाकीची सगळी फळं म्हणा थोडी छोटी येतात, कारण ती ऑर्गॅनिकली ग्रोन असतात. इथे आता तुम्ही बघाल तर हे माझं आंब्याचं झाड आहे, हे हापूसचं झाड आहे. तर यावर्षी आता येणाऱ्या गरमीमध्ये याला फळं लागतील असा आमचा अंदाज आहे, कारण याला पण आता 6-1 वर्ष झाली, 7 वर्ष झाली. ही आम्ही आणली होती तेव्हा ती 1.5-2 वर्षाची ग्राफ्टेड रोपटी होती. आणि मग आम्ही त्यांना इथे प्लांट करून हळूहळू त्यांना आम्ही वाढवलेलं आहे, आपल्या मुलांसारखं वाढवलेलं आहे. आणि माझा विश्वास नाही या गोष्टींमध्ये की मोठी झाडं आणा आणि सडनली मग त्याला फ्रूट्स ऑलरेडी लागलेले असतात. मला नेहमी माझी इच्छा होती आणि माझा विश्वास आहे की झाडं लहान असताना तुम्ही आणा आणि त्याचं संगोपन करा, त्यांना वाढवा, त्यांना मोठं करा. त्यांना मोठं होताना बघताना आणि मग त्यांनी फ्रूट्स देताना आणि ती फ्रूट्स खाताना जो आनंद असतो ना, तो काही औरच असतो. तर आणि अगेन हे माझं मत आहे. सगळेजण याला ॲग्री होतील असं नाही, आणि मी कोणाबरोबर डिबेटही नाही करत आहे. काही जणांचं म्हणणं असतं की डायरेक्ट मोठी झाडं आणा, फ्रुटिंग प्लांट्स आणा. ती त्यांची थिंकिंग असेल. मला असं वाटतं झाड आपण 1-1.5 वर्षाचं 2 वर्षाचं असताना जर आणलं, कारण त्याच्या खालचं जर झाड आणलं तुम्ही एकदम बीपासून करायचं म्हणाल तर ते खूप डिफिकल्ट असतं जगणं. चान्सेस कमी असतात, कारण ओपनमध्ये तुम्ही लावलेलं आहे, फार्म आहे. इथे पाऊस, ऊन, वारा कंट्रोलमध्ये नसतो. पाऊस आला तर अतिवृष्टी होणार, ऊन आलं तर भयानक ऊन होणार. मग ती लहान झाडं जी असतात त्यांना ते तेवढं पेलवलं पाहिजे. त्यांना आधी नर्सरीमध्ये त्यासाठी ग्रो करतात, त्यांना मोठं का करतात की त्यांनी इथे सस्टेन करावं. तो इसीलिए एकदम छोटे पौधे लगाना कभी भी एडवाइजेबल नहीं होता है. थोड़े से बड़े पेड़ लाए. आप भी घर पे जब भी कुछ लाते हो, अगर आपके पास कोई छोटा प्लॉट है या ओपन गार्डन है. ये प्रिंस, तो हाय प्रिंस. तो उसको क्या करे कि नॉर्मली 1.5 साल का, 1 साल का, 2 साल का, अप टू 3 इयर्स का कोई भी अगर आप पौधा लेंगे, पेड़ लेंगे, तो उसके सस्टेन करने के इस पूरे एनवायरनमेंट को और सर्वाइवल के चांसेस बेटर रहते हैं. और इसके बाद उसको नेचुरल ऑर्गेनिक फर्टिलाइज़र जो है वो कैसे देने हैं, कितने देने हैं, वो मैं आपको आने वाले एपिसोड्स में बताता ही रहूँगा. Nevertheless, that is again a choice of individual, how much he or she wants to give in terms of fertilizers or what fertilizers they want to give. You cannot control anything. पण माझा प्रयत्न असतो की वर्षातनं 2दा द्यायचं, आणि ते कसं देतो 2दा 3दा ते मी तुम्हाला दाखवेन. इथे तुम्हाला दिसत असेल काही फळं इथे मुंग्यांनी खाल्लेली आहेत, आणि त्यामुळे आम्ही त्यांना थांबवलेलं नाही आहे. त्याचं कारण असं की आपण जिथे राहतो तिथे आपण कोएक्झिस्ट केलं पाहिजे. त्यामुळे इथे उद्या वानरं आली, माकडं आली, त्यांनी 4 फळं खाल्ली तर त्यांना खाऊ दे. बटरफ्लाईज येत आहेत, मुंग्या येत आहेत, त्यांचा पण अधिकार आहे. आपल्याला थोडं मिळतं आहे ना त्यातनं खायला, तर आपण ते घ्यायचं. आणि फर्टिलायझर्स मारले की ते पूर्णपणे मरून जातात. अनलेस अनटिल एकदमच त्यांचा अतिसार होतो आहे तोपर्यंत त्यांना मारू नये अशी माझी इच्छा. आणि थोडं बहुत जर ते घेऊन जात आहेत 10, 20, 30% आणि उरलेलं तुम्हाला 40, 50% जरी मिळतं आहे प्रोड्यूस, आय थिंक दॅट शुड मेक यू हॅपी ॲज अ ह्युमन बिंग. तर तुम्ही सर्वाईव्ह करू शकाल, राहू शकाल इन सच एन्व्हायरमेंट आणि को एक्झिस्ट विथ देम.
त्यामुळे मला इकडच्या प्राण्यांचा इकडच्या वन्यजीवांचा त्रास नॉर्मली होत नाही, आम्हाला कोणालाच होत नाही. आम्ही सगळ्यांबरोबर कोएक्झिस्ट करतो. म्हणजे एखादा साप जरी दिसला जाताना तर तुम्हाला मारायचं आहे कशाला, त्याला जाऊ द्या, तो आधीपासून इथे राहतोय ना, तो तुम्हाला काही करत नाही, तोच घाबरलाय तुम्हाला, तो गेल्यानंतर तुम्ही निघून जा. एखादा विंचू तुम्हाला दिसला तर त्याला ठेचायचं असं गरजेचं नाही आहे, त्याला जाऊ देतो, आपल्या रस्त्याला निघून जाणार, एखाद्या दगडाखाली जाऊन तो लपणार, त्यानंतर तुम्ही निघा. त्यामुळे आपल्याला कुठे इंटरनॅशनल फ्लाईट पकडून जायचं नाही आहे ना, सो वी शुड वेट. त्यांना त्यांचं जगू द्या आणि हळूहळू मग त्यांना सवय लागते. त्यामुळे तुम्ही सकाळचं बघता, हीच ती खिडकी आहे ज्याच्यावरती चिमण्या येऊन सकाळी गुड मॉर्निंग करतात मला, मी काही माझ्या शॉर्ट्समध्ये वगैरे पण टाकलेलं आहे. तर आता त्यांना सवय झालेली आहे, आतमधनं मांजरी त्यांच्यावर खेळत आहेत, बाहेरून त्या हे करत आहेत, आपल्याला हार्म होत नाही आहे त्यांना कळतं. त्यामुळे इथे कुठेच चिमण्या तुम्हाला दिसणार नाहीत, पण माझ्या खिडकीवर सकाळच्या नेहमी येतात त्या आम्हाला उठवायला, आणि त्यांची ती टकटक, त्यांचं तो चिवचिवाट एकदम प्रसन्न वाटतं. तर हळूहळू मी सगळ्या तुम्हाला गोष्टी दाखवत राहीन. आपला चॅनल नवीन आहे असो तर या फळाचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि तुम्हाला मला उत्तर द्यायचं आहे, आणि लाईक करा, कमेंट करा या फळाच्या नावासकट, किंवा अदरवाईज तुम्हाला काय जाणून घ्यायचं त्याबद्दल शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. मी सांगितलं आहे तुम्हाला आपलं टार्गेट 1 मिलियनचं आहे, त्यामुळे मला महाराष्ट्रातनं 1 मिलियन सबस्क्रायबर्स लवकरात लवकर हवे आहेत.